नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या अजून एका रेसिपी व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत मटकीची उसळ। तर या ठिकाणी मी 1 वाटी भिजवलेली मटकी घेतलेली आहे। बघू शकता किती छान मोड आलेले आहेत ते मटकीला। तर मी दिवसभर मटकी भिजत घातली होती आणि त्यानंतर रात्रीच्या वेळेस एका सुती कापडामध्ये बांधून ठेवली होती। तर असे छान मोड आलेले आहेत। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी काय काय घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे कट करून, त्याचबरोबर एक कांदा तो देखील मी बारीक चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो आणि 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चम्मच जिरे हे मी सगळं वाटून घेतलेलं आहे। चला आता फोडणी देऊया। तर या ठिकाणी मी कढई गॅसवरती ठेवलेली आहे। आता त्याच्यामध्ये आपण फोडणीसाठी तेल टाकून घेऊया। ठिकाणी फोडणीसाठी 1 पळी तेल टाकलेलं आहे मी। तेल गरम झालेलं आहे, मोहरी टाकून घेऊया। मोहरी तडतडली, आता कांदा टाकून घेऊया। परतून घेऊया कांद्याला। कांदा परतला आहे आपला। आता जो लसूण आपण वाटून घेतला होता तो याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण हे तळून घेऊया। तर बघा या ठिकाणी आपला कांदा फ्राय झाला। आता आपण टोमॅटो टाकून घेऊया। टाकूया बेसिक मसाले। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हळद आणि चवीप्रमाणे मीठ। आता हे मिक्स करून घेऊया आणि टोमॅटो चांगला शिजू देऊया। तर बघा आपला टोमॅटो देखील शिजलेला आहे। आता टाकूया मटकी। आता मिक्स करून घेऊया। मटकी शिजेल एवढं पाणी। बघू शकता या ठिकाणी मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। आता झाकण ठेवूया आणि मटकी शिजवून घेऊया। झाकण काढूया आणि बघूया आपली मटकी शिजली का ते। तर या ठिकाणी आपली मटकी शिजली आहे, बघू शकता। आता टाकूया वरून कोथिंबीर। तर आता आपली मटकी छान शिजलेली आहे। गॅस बंद करून घेऊया। तर बघा या ठिकाणी छान अशी मटकीची उसळ आपली बनवून तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।